नराधाम अशोक खरातचं संतापजनक कृत्य, नवऱ्याला केबिन बाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार, आणखीन एक गुन्हा दाखल। नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या विरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनत चाललेलं आहे। महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरात विरोधात आता आणखीन एक नवीन गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। तक्रारीनुसार पीडित महिला गर्भवती असताना पूजाविधीच्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। एवढंच नव्हे तर या प्रकाराची माहिती बाहेर दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे। महिलेसोबत येणाऱ्या तिच्या पतीला बाहेर बसून आतमध्ये उपचार किंवा विधीच्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। तपासादरम्यान आणखीन काही भयावह बाबी उघड झालेल्या आहेत। लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी नकली साप आणि वाघाचे कातडे पांघरून अघोरी विधी केल्याचा आरोपही खरातवर ठेवण्यात आलेला आहे। या प्रकरणात लैंगिक अत्याचारासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच BNS कलम 64(1), 74 आणि 351(2) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान या नव्या गुन्ह्यामुळे विशेष तपास पथकाच्या चौकशीला आणखीन वेग लागलेला असून आधीच समोर असलेल्या 100हून अधिक कथित व्हिडिओनंतर आता पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। तपास यंत्रणा सर्व बाजूंनी पुरावे गोळा करत असून खरातच्या तथाकथित आध्यात्मिक जाळ्यात मोठा भांडाफोड होण्याची चिन्हे दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नाशिक।